गुड इव्हनिंग फ्रेंड्स, पुन्हा सर्वांचे श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज सरासरी या गणिताच्या प्रकरणाविषयी काही उर्वरित मोजकी अशी उदाहरणे घेत आहे। तर पहिलं उदाहरण आहे, चार संख्यांची सरासरी 30 आहे। म्हणजे चार संख्या आहेत आणि त्यांची सरासरी ही 30 आहे। सरासरी किती आहे? 30 आहे। मी पूर्ण शाब्दिक उदाहरण न लिहिता काही मोजक्या शब्दात लिहून आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे। चार संख्यांची सरासरी 30 आहे। त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज, पहिल्या तीन संख्यांची बेरीज, तीन संख्यांची बेरीज बरोबर 85 आहे। तर चौथी संख्या कोणती? तर चौथी संख्या कोणती असं विचारलंय बघा, लक्षात घ्या। राईट। तर आता लक्षात घ्या, चार संख्यांची सरासरी किती आहे? 30 आहे। म्हणजे आपल्याला इथं 4 गुणिला 30 जर आपण केलं तर 4 त्रिक 12 म्हणजे 120 होतात, बरोबर आहे। आता 120 जरी झाले पण आपल्याला बेरीज किती दिलेली आहे? म्हणजे तीन संख्यांची बेरीज किती दिलेली आहे? 85। मग 85 बरोबर हे 120, बरोबर आहे का? 85 बरोबर हे 120। मग आता या 120 मधून म्हणून बघा, म्हणून 120 वजा 85 जर केलं आपण तर आपलं उत्तर येणार आहे बरोबर 35। म्हणजे एकंदरीत चौथी संख्या ही 35 असणार आहे। एकंदरीत चौथी संख्या ही 35 असणार आहे। पुन्हा आपल्याला एक्सप्लेन करतो की चार संख्यांची सरासरी म्हणजे 4 गुणिला 30 बरोबर 120 आणि पहिल्या तीन संख्यांची बेरीज, मग बेरीज दिलेली आपल्याला, मग 85 बरोबर 120। मग आपल्याला चौथी संख्या शोधायची आहे, म्हणून 120 मधून आपल्याला 18 वजा करावे लागेल। तर 120 मधून 18 जर वजा केलं तर आपल्याला 35 ही संख्या मिळते आणि ती चौथी संख्या म्हणजे 35 आहे। तर याचं उत्तर हे 35 आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊ, शाब्दिक उदाहरण आहे हे। तर मी तुम्हाला सूत्र वगैरे सरासरी विषयी बेसिक माहिती व प्रस्तावना आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते आपण समजून घ्यावं। दुसरं उदाहरण, तीन संख्यांची सरासरी 12 आहे। बघा, तीन संख्या आहेत आणि त्यांची सरासरी किती आहे? 12 आहे। तीन संख्या आहेत, त्यांची सरासरी बरोबर 12। त्यांची सरासरी बरोबर किती आहे? 12 आहे। त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय? त्यातल्या दोन संख्या 13 आणि 15 आहेत। दोन संख्या या कोणकोणत्या आहेत? 13 व 15 आहेत, बरं का? 13 व 15 आहेत, लक्षात घ्या बरं का? 13 व 15 आहेत। तर तिसरी संख्या कोणती? तर आपल्याला तिसरी संख्या शोधायला लावली बघा। तिसरी संख्या कोणती? आता या ठिकाणी काय करायचं? उदाहरण वाचा। गणितामध्ये एक गोष्ट असते बघा, लक्षात घ्या, जोपर्यंत आपण शाब्दिक उदाहरण वाचत नाही तो वाचल्यानंतर त्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे आणि काय उत्तर म्हणून आपल्याला काढायचं आहे, ही गोष्ट फार महत्वाची आहे। तर बघा, तीन संख्यांची सरासरी 12 दिलेली आहे। तर 100% 3 गुणिला 12 करावं लागेल। मग 3 गुणिला जर 12 केलं तर 12 त्रिक 36 होतात, लक्षात घ्या। मग पुढे काय म्हटलेलं आहे? दोन संख्या 13 व 15 आहेत। मग व म्हणजे अधिक, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 13 अधिक 15 करावं लागेल, बरोबर किती? 28 होतील माझ्या माहितीनुसार, 28। तर तिसरी संख्या कोणती? मग आता काय करायचं की 3 गुणिला 12 म्हणजे तीन संख्यांची सरासरी 12 आहे, म्हणजे त्याचे उत्तर किती आलेलं आहे? 36। आणि दोन संख्या कोणत्या दिलेल्या आहेत? 13 व 15। हा व म्हणजे अधिक, बरं का? व आणि असे शब्द आले म्हणजे बेरीज असं त्याचा अर्थ होतो। मग 13 अधिक 15 म्हणजे 28। मग तिसरी संख्या कोणती? मग तिसरी संख्या शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या 36 मधून 28 वजा करावी लागतील।
म्हणजे 36 मधून 28 वजा करू बघा, 36 वजा 28. मग आता 6 मधून 8 जात नाही, मग इकडून 1 घेऊ 16, 16 मधून 8 गेले 8, मग इथं 1 घेतला म्हणजे 2च उरले, 2तून 2 गेले 0. म्हणजे 100% तिसरी संख्या ही 8 असणार आहे. तिसरी संख्या कोणती असणार आहे? तिसरी संख्या बरोबर 8. तिसरी संख्या बरोबर कोणती? 8. कळलं ना? तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. त्याच्यानंतर पुढचे उदाहरण घेऊ आपण. समजून घ्या, गडबड करू नका, व्हिडिओ पॉज करून बघा पुन्हा पुन्हा, आणि अशा प्रकारची अनेक उदाहरणे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. निश्चितच आपल्याला उत्तर मिळवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर बघा, श्रावण, श्रावणी आणि श्रविका. आता इकडे बघा, श्रावण, श्रावणी आणि श्रविका तिघांच्या नावाची सुरुवात ही श्र पासून झालेली बरं का. ती कशापासून उद्या काही अडचण नाही. श्रावण, श्रावणी आणि श्रविका म्हणजे हे 3 विद्यार्थी आहेत किंवा 3 भाऊ बहिणी असू शकतात. तर पुढे काय म्हटलेलं आहे? यांच्या वयाची सरासरी 18 आहे. यांच्या वयाची सरासरी बरोबर किती आहे हो? 18 आहे. हा, तिघांची बरं का, तिघांची 18 आहे. त्यापैकी श्रावणचे वय, त्यापैकी श्रावणचे वय बरोबर किती आहे? श्रावणचे वय किती आहे? श्रावणचे वय 20 वर्ष. 20 वर्ष. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? श्रावणचे वय 20 वर्ष व श्रावणीचे वय 15 वर्ष. श्रावणीचे वय बरोबर 15 वर्ष. राईट, श्रावणीचे वय 15 वर्ष. तर श्रविकाचे वय किती? आता लक्षात घ्या बरं का. आता श्रावण, श्रावणी, श्रविका म्हणजे हे 3 जण आहेत. यांची सरासरी किती आहे? 18. मग श्रावण, श्रावणी, श्रविका 3 जण आहेत आणि यांची सरासरी किती आहे? 18. म्हणजेच काय? 3 गुणिला, लक्षात घ्या, 3 गुणिला 18. मग आता 3 8 24, 2 हात चला, 3 1 3 आणि 3 2 5 म्हणजे 54. म्हणजे या तिघांच्या वयाची सरासरी किती आली? 54. पण त्यापैकी श्रावणचे आणि श्रावणीचे वय किती आहे? 15 वर्ष. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 20 अधिक 15. 20 अधिक 15 बरोबर 35. बरोबर आहे ना? मग आता 20 अधिक 15 जर 35 झाले, आता ही 35 बेरीज कशी आली? श्रावणचे वय आणि श्रावणीचे वय या दोघांची आपण काय केलेली आहे? बेरीज केलेली आहे. पण आपल्याला कुणाचं वय पाहिजे? आता श्रविका. म्हणजे 54 मधून 35 वजा करायचे बघा. 54 वजा 35 बरोबर. आता बघा 54 वजा 35. मग आता 4तून 5 जातात का? नाही. म्हणजे 14तून 5 गेले किती? 9. आणि इथून 1 घेतला 4, 4तून 3 गेले 1, 19 वर्ष. म्हणजे 100% या श्रविकाचे वय किती असेल हो? 19 वर्ष. किती असेल? 19 वर्ष. राईट, बरोबर आहे उत्तर ना. आता याच्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघू. आपण समजून घ्या. अशा प्रकारची उदाहरणे ही नवोदय विद्यालयाला BTS, MTS, ग्रामसेवक, पोलीस भरती, तलाठी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारची उदाहरणे ही विचारली जातात. अजून कोणत्या प्रकारची उदाहरणे असू शकतात आपण बघू. आता इथं प्रतीक नावाचा मुलगा आहे बघा. प्रतीक, हा प्रतीक नावाचा मुलगा आहे. मग या प्रतीक नावाच्या मुलाने काय कार्यक्रम केलेला आहे आपण बघू. याला गणित, इंग्रजी व विज्ञान, लक्षात घ्या, या प्रतीकला गणित, इंग्रजी आणि विज्ञान, लक्षात घ्या, गणित आणि इंग्रजी व विज्ञान. मग याच्यामध्ये काय म्हणतोय तो बघा, आपण बघू. थोडस उजेड कमी असल्यामुळे दिसत नाही बरोबर. तर याला गणित या विषयामध्ये 72 गुण आहेत. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये 75 गुण आहेत. राईट. आणि त्याच्यानंतर पुन्हा विज्ञान या विषयात 72 गुण आहेत. तर पुढे काय म्हणतो तो,
त्याला सरासरी किती गुण मिळाले, बरोबर आहे ना? तर त्याला सरासरी किती गुण मिळाले. आता आपण बघू की प्रतीक नावाचा मुलगा आहे. या प्रतीक नावाच्या मुलाला गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषय किती झाले? 3. बघा अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो मी गणित. विषय किती झाले? 3. राईट. तर या 3 विषयांमध्ये त्याला अनुक्रमे किती गुण मिळालेले आहेत बघा. 72 अधिक 75 अधिक पुन्हा 72 आणि विषय किती आहे? 3 म्हणून भागीला 3 किंवा छेदामध्ये 3 असं सरासरीचे सूत्र आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे की नाही? मग आता हे सोडू आपण. बघा 2 5 7 7 आणि 2 किती झाले? 9. लक्षात घ्या. त्याच्यानंतर 7 आणि 7 14 14 आणि 7 21 राईट भागीला 3. आता बघू आपण आपल्याला त्याला सरासरी गुण किती मिळाले असं विचारलेलं आहे. मग भाग देऊ. 3 1 3 3 7 21 आणि 3 त्रिक 9 म्हणजे त्याला सरासरी गुण 73 मिळालेले आहेत. किती मिळालेले आहेत? 73. गणित मध्ये 72 आहेत, इंग्रजीमध्ये 75 आहेत आणि विज्ञानामध्ये 72 आहेत. तर त्याला सरासरी गुण एकूण किती मिळालेले आहेत? तर 73 गुण मिळाले आहेत त्याला, बरोबर. तर दुसरं उदाहरण काय म्हणतो बघू आपण. दुसरं उदाहरण बघू. दुसरं उदाहरण आहे, एक मिनिट मला रफ करू द्या. हे रफ केलं आपण. आता त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेणार आहोत आपण. अशा प्रकारची उदाहरणे आपण सोडवा, बरोबर, आणि समजून घ्या. गणित हा सरावाचा भाग आहे, बरोबर. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा. 3 संख्यांची सरासरी 8 आहे. बघा 3 संख्या आहेत, बरोबर. 3 संख्या आहेत, त्यांची सरासरी बरोबर 8 आहे. सरासरी किती आहे? 8 आहे. त्यापैकी पहिल्या 2 संख्या, पहिल्या 2 संख्या 5 व 8 आहेत. पहिल्या 2 संख्या 5 व 8 त्यापैकी पहिल्या 2 संख्या 5 व 12 आहेत. 8 नाही, 5 व 12 आहेत. राईट, 12 आहेत. तर तिसरी संख्या कोणती? आता बघा, तर तिसरी संख्या विचारलेली आपल्याला. तिसरी संख्या कोणती? तर अशा वेळेला काय करायचं मी तुम्हाला सांगितलं. यापूर्वी आपण अशा प्रकारची 2-3 उदाहरणं पाहिलेली आहेत, ती मी तुम्हाला सोडून दाखवलेली आहेत. काय म्हटलेलं? 3 संख्यांची सरासरी. ही जी 8 आहे का, ही सरासरी लक्षात घ्या. 3 संख्यांची किती? 3 संख्यांची. मग 3 संख्यांची सरासरी 8 आहे म्हणजे 100% आपल्याला काय करावं लागेल? 3 गुणिला 8 म्हणजे बरोबर 24. राईट, 3 गुणिला 8 म्हणजे 24. मग पहिल्या 2 संख्या 5 व 12 आहेत. मग मी तुम्हाला काय सांगितलंय, गणिताच्या ज्या उदाहरणामध्ये व आणि असे जे शब्द येतात तर त्या ठिकाणी त्या संख्यांची काय केली जाते? बेरीज केली जाते. काय केली जाते? बेरीज. मग 5 अधिक किती? 12 बरोबर 17. तर तिसरी संख्या कोणती? मग तिसरी संख्या जर काढायची असेल तर आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करावी लागेल? वजा करावी लागेल. मग बघू, बरोबर 24 वजा 17. मला 24 वजा 17 करू आपण. इकडे बाजूला लिहू 24 वजा 17. मग आता बघा 4तून 7 जात नाही, इकडून 1 घ्या. 14 मधून 7 गेले 7, इथे एकच उरले 0. म्हणजे 100% तिसरी संख्या कोणती आहे? 7 आहे. तिसरी संख्या बरोबर 7, बरोबर. तर तिसरी संख्या कोणती आहे? 7. तर हे उदाहरण आपण अशा पद्धतीने सोडू शकतो. म्हणजे तुम्ही जितका सराव करणार, जितकी प्रॅक्टिस करणार, तेवढे तुम्हाला सरासरी असो, इतर गणितीय कोणतेही चॅप्टर्स असो, त्याच्यावरची उदाहरणे आपल्याला सोडवता येतील. आता पुन्हा पुढचं एखादं उदाहरण घेऊ आपण, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की नेमकं या प्रकरणावर आधारित बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये कोणकोणत्या प्रकारची उदाहरणे विचारली जातात ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा अजून एक उदाहरण घेतो आपण. त्या उदाहरणामध्ये आपण घेऊ विदर्भात. आता जसं तुम्ही खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असे शब्द ऐकले असतील. तर बघा विदर्भात काय म्हटलंय बघू आपण. विदर्भात 5 वर्षात
5 वर्षात काय झालं बघू बरं. विदर्भात 5 वर्षात पावसाची नोंद पुढे दिलेली आहे. यावरून पावसाची 5 वर्षातील सरासरी काढा. मग आता बघा पाऊस कसा पडला. 900 मिमी, 900 मिमी. त्याच्यानंतर 650 मिमी, 650 मिमी. 900 मिमी, 650 मिमी. त्याच्यानंतर 450 मिमी, बरोबर, 450 मिमी. त्याच्यानंतर 773 मिमी, 773 मिमी, मिलीमीटर. त्याच्यानंतर 400 मिमी, 400 मिमी. राईट. तर आता इकडे लक्षात घ्या बरं का. तर सरासरी पाऊस किती असं म्हटलेलं आहे. हा, तर विदर्भात 5 वर्षात, इकडे बघा 5 वर्षात, 5 वर्षात विदर्भात 5 वर्षात. मग 5 वर्षात म्हणजे बघा हे 5 आहेत का संख्या बघून घेऊ. 1 2 3 4 5. राईट. म्हणजे 5 वर्षात. तर पहिल्या वर्षी 900 मिमी, दुसऱ्या वर्षी 650 मिमी, तिसऱ्या वर्षी 450 मिमी, चौथ्या वर्षी 673 मिमी आणि 5व्या वर्षी 400 मिमी. तर एकूण 5 वर्षात पडलेल्या पावसाची नोंद किंवा सरासरी काढा. आता आपण काय करू. सरासरी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. सरासरी लक्षात घ्या. सरासरी बरोबर 5 वर्षात पडलेला पावसाची नोंद. सरासरी बरोबर बघा आपण खाली लिहू 900 अधिक 650 अधिक 450 अधिक 773 अधिक 400. राईट. मग हे एवढा पाऊस हा किती वर्षात पडलेला आहे. 5 वर्षात. म्हणून छेदात किंवा भागीला 5, छेदात किंवा भागीला 5. बरोबर. मग आपल्याला यांची सर्वांची बेरीज करावी लागेल. पहिले काय करावं लागेल. बेरीज करू आपण. बघा बघा 3, हा आपण इकडे करू बेरीज. बघा 900 राईट, 650, 450 चूक होऊ नये म्हणून आपण इकडे लिहितोय 773 आणि 400 यांची काय करू बेरीज करू. बघा आता इथं किती येईल 3, पुन्हा 3 आणि 5 8, 8 आणि 5 13. राईट. हा चला 1 5, 5 आणि 7 12, 12 आणि 4 16, 16 आणि 6 किती झाले हो 16 आणि 6 22, 22 आणि 9 31. बरोबर आहे का. 22 आणि 9 31. राईट. म्हणजे एकूण पाऊस किती 3133 मिमी. बर का. बरोबर 3133 मिमी म्हणून भागीला 5. आता बघू भाग देऊन बघू आपण. 5 सक 30, 5 सक 30. एक उरला, एक उरला. मग किती 5 दून 10, 5 त्रिक 15. मग आता बघा 5 सक 30, 31 आहे इथं 6 लिहिला. एक उरला 13 झाली संख्या. मग 5 दून 10, 3 उरले ना. पुन्हा 33 झाले. 5 सक 30. बरोबर. मग इथं पॉइंट दिला आता 5 सक 30. 3 उरले, 0 जर दिले तर पुन्हा 5 सक 30 म्हणजे 626.6 समथिंग एवढा मिमी पाऊस 5 वर्षात विदर्भात पडलेला आहे आणि ही त्याची नोंद आहे. कळलं का तुम्हाला. तर तुम्ही सरासरीवरचे फक्त इतकेच नाही, हजारो प्रकारची उदाहरणं आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं आहेत. ती सर्व उदाहरणे जर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपला सरासरीवरील म्हणजे प्रश्न सोडवण्याचा चांगला सराव झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सजेशन किंवा मार्गदर्शन करायला विसरू नका. आय वुड लाईक टू लर्न समथिंग न्यू फ्रॉम यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.